दाबलेलं आहे. आता आणखीन काय काय दाबायचं ते एकदाच सांगा आम्हाला. आता आमचा गळाच जर दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय करायचं ते सांगा. सभापती महोदय, या महाराष्ट्रामध्ये या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती जेव्हा झाली तेव्हा 106 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलंय, हौतात्म्य पत्करलंय. आणि 1960 सालापासून या भारताच्या प्रांतांची भाषावारी रचना जी झाली त्याच्यामध्ये गेली हजारो वर्ष जी भाषा या छत्रपतींच्या कसा होतो तो सांगतोय. बोलले ना पण सन्माननीय सदस्य बोलले ना. कसा होतो ते सांगतोय, गरज काय पडली ते सांगतोय. शेवटी तुम्हाला निर्णय घ्यायचाच आहे. परंतु 289 तुम्ही आता जे मगाशी आपण म्हणालात आम्ही फेटाळलाय, परंतु तो का होतो, त्याच्या काय निकड आहे, तो काय विषय आहे हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न नाही का करायचा. आम्हाला 2 मिनिटं द्या, फक्त 2 मिनिटं द्या. आणि म्हणून या हजारो वर्ष बोली आमची होती, ती भाषा झाली आणि त्या भाषेवर प्रांताची शिक्कामोर्तब झालं आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठी असल्याचं सरकार दप्तरी जेव्हा आलं. एवढंच नव्हे तर आम्ही अभिनंदन केलं. केंद्र सरकारने त्याला आज त्या भाषेला एक दर्जा दिला आणि अभिजात दर्जा देत असताना शिक्कामोर्तब केलं की एवढे वर्षापासून, हजारो वर्षापासून चालत आलेली भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. आणि त्या भाषेच्या बाबतीमध्ये RSSचा एक मोठे नेते छोट्या एखाद्या यांनी बोलला असता तरी सुद्धा आम्ही त्याच्या अंगावर गेलो असतो. भैयाजी जोशी हे असं कसं म्हणू शकतात मुंबईमध्ये येऊन. घाटकोपरची भाषा गुजराती, गिरगावची भाषा मराठी कोण ठरवणार आहे? कोण भैयाजी जोशी, कोण हे ठरवणार आहे? आणि त्यामुळे या बाबतीमध्ये आम्ही तुम्ही त्याला नंतर बोला.